नमस्कार, मी शाहिद खेरडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। विधानसभा निवडणूक 2024 या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रचार आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रत्येक उमेदवार, प्रत्येक कार्यकर्ते, पदाधिकारी आपापला प्रचार करत आहेत। मात्र याबरोबरच या निवडणुकीमध्ये आपल्याला दोन्हीकडून त्या उमेदवाराचा प्रचार करताना त्याचा परिवार सुद्धा दिसत आहे। प्रचाराच्या मैदानामध्ये परिवाराने देखील उडी घेतलेली आहे आणि ते चित्र आपण पाहिल्यानंतर आपल्याला कळतंय की कशा पद्धतीनं दोघांकडून सुद्धा लोकांना आव्हान केलं जात आहे आणि नेमकं याचा परिणाम कुठल्या मतदारावरती होईल, कुठल्या उमेदवारावरती होईल हे सुद्धा आपल्याला पाहण्यासारखं असेल। मात्र हे चित्र आहे ते नक्कीच एक समाधानकारक आहे, एक वेगळा संदेश जाणारा आहे। आणि म्हणून आता आपण स्वर्गीय गोविंदराव निकम यांच्या समाधीस्थळी आहोत। महायुतीचे उमेदवार शेखर निकम सर यांचा प्रचार देखील तितक्याच जोमानं चालू आहे। चिपळूण संगमेश्वर तालुक्यामध्ये त्यांचे कार्यकर्ते तर फिरत आहेत, मात्र परिवारसुद्धा तितक्याच ताकदीनं मैदानात उतरलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेखर सरांच्या सुकन्या सई निकम अर्थात सई सुर्वे या देखील तितक्याच ताकदीनं मैदानामध्ये उतरून प्रचार करत आहेत। एक मुलगी ज्यावेळेला आपल्या वडिलांचा प्रचार करते त्यावेळेला त्यांच्या मनातल्या भावना काय असतात, त्यांचा अनुभव काय असतो, मतदारांचा प्रतिसाद काय असतो, या सगळ्या गोष्टींवर आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपल्याबरोबर आज बोलण्यासाठी आहेत शेखर गोविंदराव निकम यांच्या सुकन्या सई निकम अर्थात सई सुर्वे मॅडम, आपलं स्वागत आहे। खरं तर आम्हाला बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, तुमचं बालपण जाणून घ्यायचं आहे। आजोबा खासदार होते, आजी देखील तितक्याच सक्रियतेपणे समाजासाठी योगदान देत होत्या, शिक्षिका होत्या, पिढी घडवलेली आहे, तदनंतर शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत। आजोबांची कारकीर्द आहे, आजीची कारकीर्द आहे आणि तदनंतर आपले वडील अर्थात आमदार शेखर निकम सर यांचा सुद्धा जीवन प्रवास आपण अत्यंत जवळनं पाहिलेला आहे। कुटुंबातल्या एक सुकन्या म्हणून तुमचं एक वेगळं नातं असेल। काय वाटतं एकंदरीत तुमचं बालपण कसं होतं, आजी आजोबांबरोबरचं नातं कसं होतं? बालपण जसं ग्रामीण भागातील मुलांचं असतं तसंच आमचंही गेलं। असं काही आमदारांची मुलं किंवा खासदारांची नातवंड म्हणून असं काही वेगळं वागणूक किंवा वेगळं राहणीमान कधीच नव्हतं। मला तर सांग, आम्ही आगव्यातून आपल्या सावड हायस्कूलला जात होतो। अगदी माझं अंगणवाडी असेल, अंगणवाडी म्हणजे इथली आपली हुमणेवाडी आहे तिथली अंगणवाडी होती, तिथे आम्ही सुरुवातीला जायचे मी लहान असताना। त्याच्यानंतर पहिली असेल, बालवाडी असेल, तिथून अगदी डिग्रीपर्यंत सगळं शिक्षण माझं आपल्या संस्थेमध्ये झालेलं आहे। शाळेत जात असताना पूर्वी आम्ही म्हणजे अगदी आगव्यातल्या स्टॉपपासनं आपल्या हायस्कूलपर्यंत आम्ही एसटीने जायचो। माझे पास काढलेले होते, म्हणजे असं नव्हतं की रोज गाडीने जायचो किंवा कोण आणतंय सोडतंय असा विषयही नव्हता। एसटीने जाणं, कधी रिक्षा डमडमने जाणं, बरेच जे असे किस्से जसे सामान्य मुलं शाळेत जातात, अगदी वेळेला आम्ही सायकलने देखील शाळेत गेलेलो आहे। त्यामुळे जे बाकीच्या मुलांचं लहानपण बालपण आहे तशाच पद्धतीचं आमचं गेले, काही त्याच्यात वेगळेपणा नव्हता किंवा आम्ही कोणतरी मोठे आहोत अशी वागणूक घरातनंही नव्हती। तसं कधी मनावर बिंबवलं गेलं देखील नाही, ना समाजाकडनं गेलं ना घरातल्यांकडनं गेलं। आता तुम्ही अगदी शाळेतले आमचे अनुभव घेतलात किंवा कुठल्याही शिक्षकाला जाऊन विचारलात तरी आम्ही वेगळे आहोत असं आम्ही देखील वागलो नाही। आणि त्यांनाही स्ट्रिक्ट वॉर्निंग होती आईवडिलांची की जरी कुठे चुकतील तिथे मार तुम्ही देऊ शकता, आणि तसेही मार खाल्लेले आहेत। म्हणजे काय एवढ्या मोठ्या चुका नक्कीच केल्या नाहीत, पण थोडं मोठं जिथे कुठे झालं ओरडा खाल्लेला आहे, सरांचे मार खाल्लेले आहेत, पण आम्ही त्यातनं घडलो चांगल्या पद्धतीने। तो जर कुठे सॉफ्ट कॉर्नर आला असता की बाबा ह्या घरातनं ही मुलं आहेत, काही गोष्टी आपण त्यांना थोडी सॉफ्ट कॉर्नर केलं पाहिजे, तर कदाचित आम्ही चुकीच्या मार्गाने घडलो असतो, पण तसं झालं नाही। चांगल्या मार्गाने आमचं सगळं शिक्षण झालं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या। म्हणजे बऱ्याच वेळा कसं होतं, आता माझ्या डिग्रीच्या पुढचा एक थोडा अनुभव सांगते। डिग्रीत असताना देखील खरवत्या कॉलेजला मी होते, तिथे बऱ्याच मुलांचं असं होतं ह्यांनी काय परीक्षा दिली नाही दिली तरी काय फरक पडतोय, साहेबांचीच मुलं आहेत त्यामुळे पास होतील किंवा जे काय असं एक चर्चा मग आम्हाला ऐकायला मिळायचं। त्या गोष्टीचं वाईट नक्कीच वाटायचं, कसं कारण आम्ही जे करतो ते प्रामाणिक करत होतो। म्हणजे सरांच्या नावाचा शिक्का कधीच कुठे आम्ही वापरलेला नाही आणि लावलेला देखील नाही, पण तरी असं कुठे ऐकलं की मनाला थोडा त्रास व्हायचा की बाबा आपण एवढं प्रामाणिक करतोय। म्हणजे असं असायचं, नापास झालं तरी म्हणणार की सरांची मुलगी आणि नापास झाली, आणि पहिला नंबर आला तरी म्हणणार सरांची मुलगी आहे म्हणजे पहिला नंबर येणारच। म्हणजे ही जी द्विधा वस्तुस्थिती तिथे होती ती फेस करणं थोडं कधी कधी कठीण जायचं, पण कधी काय तसा आम्ही विचार देखील केला नाही की कोण काय बोलेल कसं बोलेल। आमच्या परीने आम्ही करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असं मला वाटतं, आणि सगळ्या शिक्षकांनीही तितक्या चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला। मम्मी दर पालक मिटिंगला यायची, दर पालक मिटिंगला आम्ही शिक्षकांसमोर उभे असायचो, ज्या काही तक्रारी असतील प्लस मायनस सगळ्या सरांसोबत
तिथे डिस्कस व्हायच्या. मम्मीचा ओरडा आम्ही शिक्षकांसमोर देखील खाल्लेला आहे. म्हणजे मम्मीने सुद्धा कधी तसं वागणूक केली नाही की माझ्या मुलांना तुम्ही काय म्हणून ओरडता. म्हणजे एक थोडा आत्ताच्या पालकांमध्ये कसं आहे, हातही लावायचं नाही मुलांना, तुम्ही ओरडलातच कसं, अशा ह्याच्यात मुलं चुकीची घडली गेली जात आहेत. म्हणजे आता माझ्या मुलाला पण, आता माझा छोटा आहे 3.5 वर्षाचा, प्ले ग्रुपला टाकले, पण तिथे स्ट्रिक्ट वॉर्निंग आम्ही देखील दिले की जे काय असेल तुम्ही त्याला तिथे बोललं पाहिजे. लहानपणापासून तुम्ही ती गोष्टीची सवय लावा. आत्ताच त्याला तू ह्याचा नातू आहेस किंवा तू ह्याचा मुलगा आहेस ही जर वागणूक आत्ता दिली तर पुढे जाऊन ती त्या ह्याची वागणूक बदलते, डोक्यात जी हवा जाते असं एक आपण म्हणतो तशा पद्धतीचं होऊ शकतं. तर तसं आमच्या बाबतीतही कधी मॅडमनी केलं नाही, पूजा मॅडमनी. सरांना तर आम्ही कितवीत आहे, काय आहे, कुठल्या वर्गात आहे ह्याचीही कल्पना नव्हती, किंवा कधी शाळेत आलेत नाही बाबा यांचा अभ्यास कसा चालला आहे, काय चालला आहे हेही कधी सरांनी बघितलं नाही, कारण तेवढा त्यांना वेळही नव्हता. पण मम्मीने मात्र अगदी शिक्षकांकडे येऊन यांचा अभ्यास बरोबर चालला आहे की नाही चालला आहे, सगळ्या गोष्टी जी पालक म्हणून करतात त्याच पद्धतीने पूजा मॅडमनी पण देखील आमच्या पाठीशी तशा उभ्या राहिल्यात. आणि ह्या सगळ्यांच्या संस्कारातनं, आईवडील असतील आणि आमचे सगळे शिक्षक अगदी बालवाडीपासून ते माझ्या डिग्रीपर्यंतचे, त्या सगळ्यांच्या संस्कारातनं आम्ही घडलो आहे असं मला वाटतं. कारण प्रत्येक वेळेला, प्रत्येक स्टेपला, प्रत्येक शिक्षकाची एक वेगळी ओळख, वेगळा संस्कार आमच्यावर घडलेत. फणसे सर असतील जे मराठी शिक्षक होते, त्यांच्याकडनं एक भाषा शैली असेल किंवा आपण कसं प्रेझेंट झालं पाहिजे ह्या गोष्टी आम्ही त्यांच्याकडनं शिकलो. साळवी सर असतील, आमचे अण्णाईक सर असतील, खेळाच्या बाबतीत आम्ही सगळ्या गोष्टी शिकलो. सगळ्यांशी एकत्रितपणे कसं वागायचं, म्हणजे आमचे वावरे सर असतील, आमचं पहिलं झांज पथक त्यांच्यामार्फत सुरू झालं. म्हणजे बऱ्याच गोष्टी एक सामान्य विद्यार्थी म्हणून आम्ही जगलो. कुठेही त्याला एक निकम फॅक्टर, म्हणजे निकम फॅमिलीचे आम्ही कोणीतरी आहोत असं कधीच आम्हाला वाटलं नाही आणि कुणीही तसं आम्हाला वागवलं देखील नाही. त्यामुळे ह्याच्या पाठीही जाऊन तुम्ही कधी चौकशी केली तर मला खात्री आहे की कोणी आमच्यावर बोट तरी नक्कीच दाखवणार नाही की ही सरांची मुलगी आणि आमच्याशी ह्या वर्तणुकीत वागले की त्या दाबात वागले, असं कधीही आमच्याकडनं झालेलं नाही आहे. आणि तुम्हाला ते जरी किती शोधण्याचा कुणीही प्रयत्न केला ते मिळणार नाही ह्याची खात्री आम्हाला आहे. कारण ते संस्काराचं दडपण असेल किंवा ती जबाबदारी असेल आमच्यावर अजूनही आहे. आता कुठेही बाहेर जाताना, बोलताना असेल किंवा वागताना असेल, एक मनात आमच्या एक दडपण नक्कीच आहे की आपल्याला त्यांचं नाव पाठीशी आहे, आजी आजोबांचे संस्कार पाठीशी आहेत. त्यामुळे समोरच्याशी बोलताना थोडं नमतं बोलणं हे आमचं ते संस्कार आहेत. म्हणजे आम्ही मुद्दामून दिखावा करतोय, या पाया पडतोय हे नाही, ह्या त्या आपसूक होणाऱ्या गोष्टी आहेत. आता बऱ्याच ठिकाणी आम्ही फिरत असताना वडीलधारी माणसं दिसली की मला खरंच माझ्या आजीची फार आठवण येते. परवा पण मी प्रचाराच्या दरम्यानच कसब्यामध्ये गेले होते, ब्राह्मणवाडीमध्ये. तिथे जस्ट गेले, एक संध्याकाळच्या तिथे सगळ्या आजी बसतात म्हणजे म्हणून आम्ही तिथे जस्ट भेट द्यायला म्हणून गेलो होतो. तिथे जस्ट गेले आणि एक आजी समोर होत्या, त्या सेम आजीसारख्या दिसत होत्या. आणि 2 मिनटांना मला तिथे काही बोलताच आलं नाही, मी जस्ट गेले आणि नुसती बसले. मी नंतर त्या आजींना अगदी मिठी मारून आले की नाही सेम, म्हटलं तुम्ही ना आजीसारख्या दिसताय. कारण आम्ही घडलो किंवा मी असेन, माझी छोटी बहीण असेल, आम्ही जी 5 नातवंड आहे आणि सगळे बाकीचेही आजीमुळे घडलो, तिच्या संस्कारामुळे घडलो. जिथे जिथे मी जाते तिथे मी आजीचंच नाव घेते. कारण ती अगदी केसाची वेणी घालण्यापासून, सॉक्स घालण्यापासून, रात्री झोपवण्यापर्यंत, अगदी शाळेतनं आल्यानंतर हातापायाला डोक्याला तेल लावण्यापासून सगळ्या गोष्टी आमच्या आजीने केल्यात. म्हणजे एक वेळ आम्ही मम्मीकडे जायचो नाही झोपायला, पण आजी आम्हाला पाहिजे असायची. त्यामुळे आजी जिथं कुठे असेल तिथे आम्ही नातवंड होतो. त्यामुळे आजीचे संस्कार खूप आहेत. तिचं काय म्हणतात नाव, किंवा ती गेली जरी असली तरी ती गेली नाही ह्याची आम्हाला जाणीव आहे आणि ती सोबतच आहे अशी खात्री आहे. साहेबांसोबत म्हणजे गोविंदराव साहेबांसोबत तितकं जास्तच आमची अटॅचमेंट झाली नाही, कारण आम्ही लहान होतो. साहेब खासदार असल्यामुळे बाहेर होते, दौरे असतील, शेवटचे जे काही 4-5 वर्ष ते आजारी होते, घरी होते, तेव्हा आमचं त्यांच्याशी ट्युनिंग जरा जास्त पद्धतीने जमलं. कारण बाहेर दौरे असल्यामुळे तसं लहान होतो आम्ही. अगदी मला वाटतं साहेब गेले तेव्हा मी 9वीत होते आणि बाकी आम्ही सगळे माझ्या पाठचेच, सगळे मीच मोठी. त्यामुळे तो सहवास थोडा कमी लाभला, त्याची खंत नक्कीच असेल. पण त्यातनं देखील त्यांच्याकडनं घरात असल्यामुळे ते खेळीमेळीच्या वातावरणात आमच्याशी राहिले. मग आमचं कुठे कॅरम खेळणं असायचं, पत्ते खेळणं असायचं, गप्पा मारणं असायचं. म्हणजे अशा पद्धतीचे आजोबा आम्हाला माहिती आहेत. म्हणजे मला स्वतःला राजकीय त्यांच्या गोष्टी आम्ही ऐकल्यात, बघितल्यात, पण त्यांच्यासोबत जसं आता सरांसोबतचा आमचा जो सहवास आहे तितका मला तसा त्यांचा लाभला नाही. खंत नक्कीच आहे. पण ते कसे घडले, त्यांनी संस्था कशा उभ्या केल्या, माणसं कशी उभी केली, हा सगळा जो त्यांचा आयुष्याचा चित्रपट आहे सगळा आजीने आमच्या डोळ्यासमोरनं नेलेला आहे. म्हणजे अगदी खिशात काही पैसे नसताना देखील एवढी मोठी संस्था उभं करण्याचं धाडस
त्यांनी केलं आणि ते कशा पद्धतीने केलं हे सगळ्या गोष्टी आजीने आम्हाला सांगितल्या आहेत, मनात बिंबवलेल्या आहेत. त्यामुळे त्या परिस्थितीची जाणीव आम्हाला आहे. जरी आत्ता आम्हाला इकडे तिकडे जायला 4 चाकी गाडी आहे, तेव्हा ते पायी जात होते, पण आत्ता 4 चाकी आहे म्हणून आम्ही त्या हवेमध्ये नाही आहे की आम्ही इकडे तिकडे जाऊ शकतो किंवा गाडीने फिरू शकतो, आम्हाला कोण काय बोलतंय साहेबांचं नाव सांगून आम्ही कुठेही कसंही करू शकतो, तसं वागूच शकत नाही आम्ही. जरी 1000 वेळा मनात ती गोष्ट आली तरी आम्हाला ते संस्कार नक्कीच आडवे येत आहेत. ती आजी आमच्या समोर येते की कधीही कुठे चुकले तरी ते कानात घुमतं की नाही सई, हे तुझं चुकलं आहे, अशा पद्धतीने तू वागलं नाही पाहिजेस. ह्या गोष्टी कुठेतरी मागे आम्हाला येत राहतात, कारण ते बिंबवलं गेलं आमच्या मनावरती आजीकडनं. तेच आता तुम्ही ज्या पद्धतीने वागताय तशाच पद्धतीनं सरांवरती सुद्धा संस्कार झाले, म्हणजे नातवंडातही झाले पण मुलाकडे म्हणजे आमच्यावरती झाले. आता तुम्ही बघा ही 3री पिढी आहे त्यांच्या हाताखालची आम्ही, त्यामुळे मुलांवरती ते संस्कार डबल झालेत. मुलगा आधीच आहे त्यामुळे ते संस्कार पप्पांकडे आधीच आलेले आहेत. आता सर बऱ्याच भाषणात सांगतात, सरांनी अगदी पोल्ट्रीचं काम केलं आहे, जाऊन अंडी विकलेली आहेत, भाजी विकलेली आहेत, म्हणजे कष्टातनं ही फॅमिली उभी राहिली. असं नाही की साहेब खासदार होते म्हणून सगळ्याच गोष्टी सगळ्यांना आयत्या मिळाल्या, असं नाही आहे. आजी अगदी सायकलवरनं आजीला सोडायचे, कधी म्हणजे घरात आई सांगायची तिथं आगव्यात जेव्हा घर होतं कधी कधी रात्रीवरनं साप पण पडायचे, म्हणजे विंचू पण दारात यायचे. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये ही सगळी लोक म्हणजे पुढे आलेली आहेत. आता हे लोक संस्थेवरती बोलतात ठीक आहे, पण संस्था कशी उभी राहिली ह्याचा अभ्यास आपण करायला पाहिजे. खूप ग्रामीण भागात शाळा आहेत, आम्ही देखील खरं म्हटलं तर एवढ्या शाळा जिथे जिथे आहे 37 ह्या बघितलेल्या देखील नाही आहेत, पण इतक्या दुर्गम भागामध्ये त्या शाळा आहेत. तेव्हा साहेबांनी उभ्या केल्यात जाऊन, ती गोष्ट खरंच सोपी नाही. आता आपल्याकडे पैसा आहे, पैशाने काही करता येतं, पण तेव्हा पैसा देखील नव्हता, फक्त लोक होती, लोकांसोबतचे रिलेशन होते, शब्द होते दिलेले, त्या शब्दावरती आणि त्या नातेसंबंधावरती साहेबांनी बऱ्याच गोष्टी उभ्या केल्या. आणि आता जेवढी काही मुलं शिकलेत, आता तुम्ही विचार करा ना, 57 पासूनची आत्ता इतकी वर्ष किती मुलं आपल्याकडनं गेली किंवा किती पिढ्या आपल्याकडनं शिकून गेला. प्रत्येकजण काही घरी बसला नाही आहे ना, तेव्हापासून कोण ना कोण नोकरीला लागला आहे, आपलं घर त्यांनी चालवलंच आहे. पण असंही नाही की संस्थेवरती सगळं आमचं चालू आहे. संस्था ही सर तेच सांगतात, संस्था आमची वैयक्तिक नक्कीच नाही आहे, सगळ्या लोकांची म्हणून एक संस्था आहे. आपण नेहमीच एक कुटुंब म्हणून सगळ्यांकडे बघतो, एक सह्याद्री परिवार म्हणून सगळ्यांकडे बघतो. कुठलाही शिक्षक कुठल्याही शाळेतला असले तरी तो आमचा आहे, त्या भावनेने आम्ही वागतो. सरही त्यांना तशीच वागणूक देतात आणि त्यांच्या आलेल्या वागणुकीतून आता समोरचा मोठा काय करतोय ते बघूनच लहान मुलं वागतात. तसंच आहे की सर जसे वागतात तसंच वागण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. असा कुठलाही दिखावा नाही आहे त्या गोष्टीत की सर असं करतात आपल्याला हे असं वागलंच पाहिजे, नाही तर लोक असं म्हणतील. तसं होत नाही. जे मूळ स्वभाव किती तुम्ही केला तरी तो लपत नाही, आणि जे आहे आम्ही जसे लोकांसमोर आहोत तसेच आम्ही आहोत. घरात वेगळे आणि बाहेर वेगळे असे नक्कीच नाही आहोत, पण जे आहे ते जे घडलो आहे ते माझं इतकंच काही ते निकम संस्कार आहेत किंवा तो निकमांचा जो काही फॅक्टर आहे तो आमच्यात पूर्णपणे उतरलेला आहे. त्यामुळे राजकीय दृष्टीने जे काही कुरघोड्या टाईप वागणं असतं, दिखावा असतो, तो आमच्यात कुणाच्यातही नाही आहे, सरांच्यातही नाही आहे, ना आमच्यात आहे ना अनिरुद्धच्यात आहे. खरंच म्हणजे जे तुम्ही बोलताय ते लोकांना देखील तसा अनुभव येत असेल की तुमच्या सगळ्यांचे पाय जमिनीवरती आहे, तुमच्या स्वभावामध्ये नम्रता आहे, वागण्यामध्ये वर्तनामध्येच ह्या गोष्टी चमकतात. परंतु आपण शेखर सर हे 2019ला आमदार झाले, त्याआधी एकदा त्याने निवडणुकीमध्ये उतरले, मात्र अपयश आलं होतं. परंतु सर आमदार होण्यापूर्वीचा जो कालावधी होता तो कसा होता, आणि सर आमदार झाल्यानंतर एक परिवारासाठी सरांचं योगदान कसं आहे किंवा तुम्हाला कशा पद्धतीचं एक्सपिरियन्स आहे? राजकीय सरांचं बोलला तर आता जसे आत्ता सर आहेत, स्वभाव असेल किंवा वागणूक असेल ती जशी पूर्वी होती तशीच आहे. त्यात काय वर चढ झालेलं नाही आहे की आमदार झाले म्हणून त्या वागणुकीत बदल झाला आहे. फक्त इतकंच झालं आहे आमच्या दृष्टीने, राजकीय ह्याच्या झाल्यानंतर वडील म्हणून आम्हाला त्यांचा वेळ फक्त कमी मिळतो आहे. बाकी मला वाटतं कुठलीच गोष्ट बदललेली नाही आहे आमच्यासाठी. कारण पूर्वी कसं होतं, संस्था असेल ह्यात सर पूर्णपणे लक्ष देत होते, संस्थेतली जिथे जिथे कामं असतील तिथं तिथं जाणं असेल, त्यामुळे ते पर्टिक्युलर टाईम होतं. सकाळी अगदी 7ला घरातनं बाहेर पडले की रात्री 11-12पर्यंत येणं, मग पुढचा वेळ आमच्यासोबत असणं, कुठेतरी फिरायला जाणं, वर्षातनं ट्रिप होणं फॅमिली, ह्या सगळ्या गोष्टी एक जसं कौटुंबिक वातावरण असतं तशाच पद्धतीने होतं. त्याच्यानंतर जेव्हा राजकीय ह्याच्यामध्ये सर आले तर थोडं समाजाच्या ह्याच्यामधला टच जास्त प्रमाणामध्ये वाढला, मग तो वेळ सरांचा तिकडे जास्त पद्धतीने गेला. आणि फक्त एवढंच झालं की फॅमिलीला वेळ कमी मिळाला. बाकी सरांच्यात आत्ताही आणि तेव्हाही काहीही बदल आम्हाला तरी जाणवत नाही, ना स्वभावात, ना कुठल्या वागण्यात, ना कुठल्या बोलण्यात. जे जसे आहेत तसेच आत्ताही आहेत आणि
पुढेही ते तसेच राहणार आहेत. तुम्हाला आता आपण तेच सांगितलं की जे संस्कार आहेत ते आम्हाला कुठलंही चुकीचं पाऊल उचलून देऊच शकत नाही. जरी कुठे मागे पुढे झालं तरी त्या गोष्टी आम्हाला त्या रिमाइंड होणार की नाही, ह्या गोष्टी आमच्याकडनं चुकत आहेत आणि त्या करेक्ट करणं गरजेचं आहे. तसंच सरही करतायत. त्यामुळे आमदार झाले काय, मंत्री झाले काय, किंवा पुढे अजून कुठेही मोठी हे झाले तरी सरच राहणार आहेत. त्यांच्यात बदल होणार नाही. अगदी आम्ही लिहून देऊ शकतो घरातली मंडळी. फक्त इतकंच आहे, आम्हाला त्यांचा वेळ कमी मिळतो. कारण एक वडील म्हणून एक कुठेतरी असतं की बाबा कुठेतरी थोडं गप्पा माराव्यात किंवा नातवंडांसोबत वेळ घालवावा, तोच फक्त आम्हाला कमी आहे. पण आता अशीही खंत नाही आहे की कारण आम्ही आता फिरतोय, हे राजकारणाच्या दृष्टीने असेल, जिथे जिथे जातोय सरांनी तिथे तिथे प्रत्येक गावात सर गेले, त्या वाडी वस्त्यात सर गेलेले आहेत. सरांची कामं आमदार नसताना देखील झालेली आहेत. म्हणजे असं नाही की पद होतं म्हणून त्या निधीतनं केलं, असं नाही. स्वखर्चाने देखील 2014च्या आधीची 5 वर्ष सरांनी सगळीकडे कामं बऱ्यापैकी केलेली आहेत. पण बोरवेलची कामं असेल, अगदी 2-3 घरांसाठी बोरवेल, विहीर असेल, ह्या गोष्टी सरांनी केलेल्या आहेत. म्हणजे समाजात ते तेव्हापासून उतरले. राजकारण नंतर सुरू झालं आहे, सरांचं समाजकारण त्याच्या आधी सुरू झालेलं आहे. त्यामुळे त्याला एक मोठा बॅकग्राऊंड आहे. आणि सर बदलणार नाहीत ही काळ्या दगडावरची रेष आहे. कारण स्वभाव आणि संस्कार ते बदलूच देणार नाहीत त्यांना, कितीही कुठल्याही उंच पदावरती गेले तरी. फक्त कसं आहे, आता 100% ते समाजाच्या सेवेत उतरलेत. कारण आम्ही स्वतः बघतोय, सकाळी मला वाटतं नाही म्हटलं तरी रोजचं रुटीन आहे. आत्ता आमदारकी आहे किंवा इलेक्शन आहे, प्रचार आहे म्हणूनचा विषय नाही, त्यांचं रुटीनच आहे. किती पण वाजता येऊ दे, रात्री अगदी 2 वाजता आले तरी सकाळी 6ला उठणार, 8 वाजता घरातनं बाहेर पडणार आणि मग रात्री किती जे वाचतील ते वाचतील. पण ते जे प्रामाणिकपणे सगळ्यांचं जे काम करतायत ना, तर ते आता असं वाटतं की लोकांनी ते कुठंतरी जाणीव ठेवावी त्या गोष्टीची. एवढे वर्ष त्यांनी निस्वार्थपणे तुमची सेवा केली आणि ते अखंड करत राहणार आहेत. सरांची ओळखच अशी आहे की कुठलाही पक्षीय भेदभाव नाही आहे, जातीय भेदभाव नाही आहे. जो समोर येईल त्याचं काम करण्याचं प्राधान्य त्यांनी दिलेलं आहे. मागील काळात ज्यांना मदत केली आहे, आता बरेच जण सरांच्या विरोधात काम करतात. मी काय नावं घेऊ इच्छित नाही, कारण हा राजकीय भाग झाला. पण कुठेतरी मनाला एक फॅमिली म्हणून त्या गोष्टीचं दुःख नक्कीच होतं. कारण जर सर निस्वार्थपणे तुम्हाला मदत करतायत तर कुठेतरी तुम्ही नका उघडपणे, पण कुठेतरी तुमचा एक आशीर्वाद असेल किंवा पाठिंबा असेल, सरांच्या पाठीशी उभा राहू देत, अशी एक घरातली व्यक्ती म्हणून विनंती करायला मला आवर्जून सांगावं असं वाटतं. कारण ती व्यक्ती ना खरंच खूप मनापासून काम करते हो. आता मधल्या पिरियडमध्ये सरांना टायफॉईड पॉझिटिव्ह होते. म्हणजे ही गोष्ट सांगितली तर त्याचा बाऊ केल्यासारखं होईल, लोकांना काय ह्याचा बाऊ करता, पण खरंच त्यांच्या पेशी कमी झाल्या होत्या. मुंबईत एक दिवस आम्ही त्यांना थांबा अशी विनंती केली. माझी छोटी बहीण मुंबईत असते, मी इकडे होते. ब्लड चेक केले, तेही ते करायला तयार नव्हते. कारण लोक माझी इकडे वाट बघतायत, ते माझ्यावर डिपेंड आहेत, त्यांची कामं तिथे अडकलेत, ही एकच फक्त ते आम्हाला सांगत होते. पण त्या व्यक्तीच्या अंगात ताकद नव्हती. इंजेक्शन घेऊन ते इकडे आले मुंबईतून. मग ते असं होतं की मग का लोक त्यांच्या विरोधात जात आहेत. जर त्यांनी तुम्हाला मदत केली आहे ना, काही असेल, मी काय त्यात खोलावर जात नाही कारण मला त्यातली डिटेलही माहीत नाही, पण आम्ही ऐकतो बघतो की सरांनी ज्या ज्या माणसांना मदत केली ती माणसं आता सरांच्या सोबत नाही आहेत. हे असं ऐकलं की कुठंतरी ना त्रास होतो. कारण आम्ही बघतोय निस्वार्थपणे हे करतायत. आता एवढी कामं केली, 2400 कोटीचा निधी आणला. मला सांगा, टक्केवारी घेतली असती सरांनी तर कोणाला कमी पडले असते काय सर? आम्ही पण मर्सिडीज घेऊन, BMW घेऊन प्रत्येक मुलं आम्ही फिरत बसलो होतो. पण ते आमचं ध्येय ते नाही आहे. आमचं ध्येय इतकंच आहे की जे समाज आहे, ज्याला जी गरज आहे ती आम्हाला कुठेतरी पूर्ण करायची. मग ती काही छोटी मोठी का असेना, सामूहिक गरजा का असेना, त्या आम्हाला पूर्ण करायचा एक प्रयत्न सरांच्या मार्फत ते करतायत. तर त्याला लोकांनी साथ द्यावी. आता हे समोरचं राजकारण कोण कसं करते ह्यात पण मला काय ॲक्च्युली पडायचं नाही. कारण सरांचं असं आहे की दुसऱ्यावर टीका शक्यतो आपण करायचं नाही, आपण आपलं निस्वार्थपणे काम करत राहायचं. पण तरीसुद्धा असं ना कुठेतरी मनात खतखत, अरे एवढं सर करतायत तुमच्यासाठी, तर तुम्ही का त्यांच्या पाठीशी नाही आहात? का ते एखाद दुसऱ्याचा इकडे तिकडे नाराजी असेल, ह्याच्यावरचा राग त्याच्यावर असेल, आणि त्याचा तुम्ही सरांवरती जर रोष काढत असाल तर मला वाटतं ते चुकीचं आहे. तुम्ही आता निवडणुकीच्या प्रचारासाठी फिरत आहात. मला वाटतं जास्ती करून आपण देवरुख ह्या पट्ट्यामध्ये आहात. लोकांच्या दारामध्ये तुम्ही जाता, लोकांशी संवाद साधता, काय प्रतिसाद असतो लोकांचा? सामान्य लोकांच्या जिथं जिथं आम्ही घरात गेलो आहे किंवा महिलांच्या जास्त जवळ मी गेल्यामुळे त्यांच्या मनात नक्कीच सरांबद्दल आदर आहे. सरांनी केलेल्या कामाची त्यांना माहिती आहे. सगळ्या गोष्टी ग्रामीण लेवलला सरच आहेत, हेही आम्हाला ह्याची जाणीव आहे. पण जे कोणी मोठे कार्यकर्ते आहेत, ज्यांना सरांनी मदत केली आहे, ते त्यांच्यासोबत नाहीत, हेच आम्हाला चित्र दिसतं. आणि ते कुठंतरी चुकीचं आहे किंवा
मनाला त्रास देणारा त्याचा आहे. परिणाम निवडणुकीवरती होईल का? म्हणजे ग्रामीण मतदार जर तुमच्याबरोबर असं म्हणताय तर कोण मोठे कार्यकर्ते नसल्यानं काय फरक पडेल का? फरक नाही पडणार, कारण कसं आहे, ग्रामीण लोक शेवटी जी सामान्य जनता आहे त्याची ताकद नक्कीच मोठी आणि त्याच्यात त्यांच्या मनामनात शेखर सरच आहे. कारण सरांनी लोकांची कामं केलेली आहेत. आता मुद्दा आमचा असा नाही की तुम्ही निवडून द्या मग आम्ही तुमचं काम करू, ही बोलण्याची आता वेळ नाही. आम्ही कामं केलेली आहेत, पण अजून त्याच्यात कामात वाढ करायची आपल्याला, आणि ती वाढ करायची असेल किंवा ती पूर्ण करायची असेल तर पुन्हा आपल्याला सर असणं गरजेचं आहे. कारण एवढ्या वर्षाचा सरांचा अभ्यास झाला आहे. प्रत्येक आता रस्ते ड्रायव्हरला माहीत नसतील आमच्या, पण सरांना रस्ते माहिती आहेत, ह्या वाडीत कुठं जायचं आणि कुठून शॉर्टकट आहे तो. म्हणजे सगळा मतदारसंघ सरांनी पिंजून काढलेला आहे. कुठे कसली गरज आहे, कशा पद्धतीने काम व्हायला पाहिजे, इव्हन मंत्रालयात देखील कोणाकडे गेल्यानंतर काम पटकन होईल किंवा काय काय प्रोसिजर असेल, ह्या सगळ्या गोष्टीचा सरांचा पूर्ण अभ्यास झालेला आहे. म्हणजे आता निवडून आले मग ते त्या गोष्टीचा अभ्यास करतील मग तुमची कामं करतील असं नाही आहे. निवडून आल्यानंतर सुद्धा जे काही तुमचं काम समोर येईल ते 10व्या मिनिटाला त्याचं काहीतरी मार्गी लागण्याची त्यांच्याकडे आता ताकद आली आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी फास्ट होणार आहेत इथून पुढेही. त्यामुळे सर येणं हे आपल्यासारख्यांची गरज आहे. सरांना त्याची त्या पदाची कदाचित आवश्यकताही नसेल, बिना पदाचं पण सर तितक्याच ताकदीने काम करू शकतात. पण आपल्याला अशा पद्धतीचा आमदार असणे आपल्या सामान्य लोकांची गरज आहे. तुमची कामं फास्ट व्हायची असतील, आपला विकास पूर्णपणे व्हायचा असेल तर सध्या तरी सरांशिवाय कुठलाही पर्याय नक्कीच नाही आहे. समोरील उमेदवार आहे तो कशा पद्धतीने प्रचार करतात हा त्यांची बाजू आहे, पण सर आणि ते ह्यांची तुलना केली तर कामाच्या दृष्टीने, विकासाच्या दृष्टीने, अभ्यासू सध्या सरांचंच पारडं जड आहे असं मला वाटतं. येणारा उमेदवार हा नक्कीच नवीन आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. जरी त्यांचं म्हणणं असं आहे की आमदारकीच्या दृष्टीने आम्ही काही तसं काम केलं नव्हतं, तसा विचार आमचा नव्हता, म्हणजे रोजगाराचा जो विषय घेऊन ते पुढे जात आहेत. मला वाटतं संस्थेकडनं पण कितीतरी मुलं जी शिकली ती काही घरी बसलेली नाही आहेत ना. शेवटी त्यांनीही नोकऱ्या मिळून त्यांचीही घर चालवता येतच ना. म्हणजे हा रोजगाराचाच विषय झाला ना. ही एवढे शिक्षक घडले, सगळ्या गोष्टी घडल्या, ह्या 2057 पासून ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. ते लोकांना त्यांचे काम करून ते आपलं घर चालवता येतच ना. आत्ता नवीन जे उमेदवार आहेत त्यांना पूर्ण मतदारसंघाचा अभ्यास करायला नाही म्हटलं तरी 5-10 वर्ष कुठे गेली नाहीत. कारण आपला मतदारसंघ इतका विस्तारलेला आहे, इतका म्हणजे एका गावात पण गेला जरी 17 वाड्या असल्या तरी त्या वाड्या, प्रत्येक वाडी एकेका वाडीपासून 2-2, 3-3, 4-4 किलोमीटर लांब आहे. त्या सगळ्या भौगोलिक स्थिती समजून घ्यायलाच त्यांना 5 वर्ष अशीच जाणार आहेत. म्हणजे आपण आपला 5 वर्ष विकास मागे घेऊन जाणार आहोत. आता जो ज्या गतीने चाललाय, सरांना मला वाटतं जेमतेम 2 वर्ष मिळाली ह्या विकास कामाच्या दृष्टीने. कारण आमदार झाल्यानंतर कोविड आला, मग हे सत्तांतर झालं, सगळ्या गोष्टी इकडे तिकडे झाल्या, त्याच्यात तो वेळ गेला आणि जी काही 2 वर्ष मिळाली त्याच्यात 2400 कोटी निधी म्हणजे दादा नक्कीच सरांनी विकास केला हे नाकारत नाही आहेत कोण. म्हणजे बऱ्याचदा असं म्हणतात की ही विकासाची लढाई नाही आहे तर ती विचारांची लढाई आहे. याचं कारण असं आहे मॅडम की तुम्हाला सुद्धा ते लोकांना सांगावं लागेल की सरांनी जो घेतलेला निर्णय होता की शरद पवार साहेबांकडून अजितदादा पवारांकडे ते गेले, या निर्णयावरतीच आता प्रचारामध्ये बोललं जातं की ते सरांनी करायला नको हवं होतं. ज्या वेळेला सरांना हा निर्णय घ्यायचा होता तुमच्या परिवाराला काय त्याची कल्पना होती का किंवा त्याचं काय त्याच्याबद्दल म्हणजे जास्त डीपली मी काही चर्चा करणार नाही. पण ह्या जेव्हा गोष्टी घडल्या म्हणजे तेव्हा कसं आमदारकी झाल्यानंतर कोण ह्या हॉटेलला ठेवलं आहे, कोण त्या हॉटेलला ठेवलं, ते सगळा म्हणजे थोडा गोंधळच होता आमच्यासाठी पण. कारण ते आमदारकी झालेल्याचा आनंद घेईपर्यंत बऱ्याचशा गोष्टी घडामोडी घडल्या, त्यामुळे त्याचा आनंद एक तर आम्हाला काही घेता आला नाही की सर, कारण ते आमदार होणं हे नक्कीच आमचं स्वप्न होतं. कारण एवढं ते काम करतायत तर कुठेतरी त्या गोष्टीवरती त्याने पोचायला हवं. आणि ते पोचल्यानंतर देखील तो बऱ्याच गोष्टी झाल्या आहे, सत्तांतर झालं. आणि जे तुम्ही आता हा विषय मांडताय की दादांकडे ते गेले, ह्या गोष्टी ज्या झाल्या ते आम्हालाही इथे कल्पना नव्हती. आम्हाला फोन आले, 1-2 जणांचे फोन आले BJP वाल्यांचेच मला, जे माझ्याशी पर्सनल टचमध्ये आहेत की ताई अभिनंदन, आपण एक झालो. म्हटलं हे काय प्रकार, मला काही कळला नाही. नंतर आम्ही घरात सगळे एकत्र झालो की नेमकं चाललं आहे काय, सरांशी आमचा काही कॉन्टॅक्ट होत नव्हता की काय नेमकं. कारण सगळीकडनं सगळेच गोंधळलेल्या अवस्थेमध्ये होते ह्या सगळ्या गोष्टी. कारण ह्याच्या आधी एकदा तसं झालं होतं, पण तेव्हा सरांनी शब्द साहेबांकडे दिलेला, त्यामुळे ते साहेबांशी ठामच होते. पण पुन्हा ते एक झाले. म्हणजे वरचं राजकारणात त्याच्यात काही मला जास्त बोलायचं नाही, कारण ते कदाचित काय एखादा शब्द चुकीचाही जाऊ शकेल. त्यामुळे सरांचं असं की पुन्हा ते एक झाले. म्हणजे जेव्हा जिथे दादांना देवा नाही म्हटले होते तो राग थोडा साहेबांवरती राहिलाच की तू माझ्या पाठीशी किंवा माझ्यासोबत आला नाही, साहेबांसोबत गेलास, पण नंतर तुम्ही एकच झालात ना. मग परत मग खालच्यांची अडचण झालीच की थोडीफार. आणि आत्यावेळी ह्याच्यावेळी पण
साहेबांपासून वेगळं होणं हा निर्णय नक्कीच आनंददायी आमच्यासाठी नाही आहे. कारण साहेब असतील किंवा दादा असतील यांचं पूर्वीपासूनचे संबंध आहेत आणि त्यांनी केलेली मदत देखील आपल्याला आहे किंवा एक कौटुंबिक नातं आहे. ते कुठेतरी आम्हालाही मनाला त्रासदायकच आहे. असं काही आम्ही आनंद मानत नाही आहे की ते वरती असं वेगळे वेगळे झालेत आणि पवार साहेबांकडे आम्ही जाऊ शकत नाही, याचं दुःखही आम्हाला आहे. इथे साहेब येऊन गेले, आम्ही त्यांच्यापर्यंत गेलो नाही, हे दुःखही आम्हाला नक्कीच मनातनं आहे. पण या सगळ्या गोष्टी राजकीय आहेत, त्याच्यावर कमेंट करण्या इतपत नक्कीच मी मोठी नाही आहे असं मला वाटतं. पण सरांच्या मनात साहेबांबद्दलचं प्रेम हे वेगळं आहे. म्हणजे राजकीय गोष्टी वरती कशा होऊ देत काय होऊ देत, पण व्यक्ती म्हणून ते साहेबांना अजूनही मानतात. अजूनही त्यांच्याही मनात इच्छा असेल की साहेबांनी आणि दादांनी एक व्हावं. कारण एक शेवटी काय म्हणतात, घरातलं दोन हक्काचे व्यक्ती असे बाजूला झाल्यावर इकडं जायचं का तिकडं जायचं. सर उदाहरण देतात, आई वडिलांचा डिवोर्स झाल्यावर मुलाची जी अवस्था होते, मला बाबा पण पाहिजेत आणि मला आई पण पाहिजे, आता मी जाऊ कोणाकडे. तर तशा पद्धतीची स्थिती सरांची नक्कीच झालेली आहे. पण एक गोष्ट नाकारता पण येणार नाही, जी विकास कामं झालेत किंवा ज्या स्पीडने झालेत किंवा त्यांच्या एक सपोर्टमुळे झालीच आहे. शरद पवार साहेबांना एक आदरयुक्त आमचा सन्मान आमच्या घरातल्यांचा देखील आहे. म्हणजे तो काय आम्ही काय राग नक्कीच नाही की हे असे वेगळे झाले तर पवार साहेबांवरती मी असं बोलू तसं बोलू, नक्कीच नाही. एक त्या आजोबांच्याच ठिकाणी ते आमच्यासाठी आहे. म्हणजे अजूनही ते समोर आले तर नक्कीच आम्ही आपसुकच त्यांच्या पायाच पडणार आहोत. कोणत्याही मनात द्वेष किंवा राग त्यांच्याबद्दल नाहीच आहे. पण ती एक वरची राजकीय स्थिती आहे, त्यांच्यात जे घडलं काय झालं असेल ते त्याला बोलण्या इतपत नक्कीच आमचं नॉलेज कमी आहे किंवा तेवढी पात्रता देखील नाही आहे की साहेबांवर असेल किंवा दादांवर बोलण्या इतपत. पण एक मुलगी म्हणून सरांसाठी ती परिस्थिती खूप कठीण आहे, एवढंच मला मी सांगू इच्छिते. समोरची लोक आता त्याचं राजकारण करतायत, तोच मुद्दा घेऊन बसलेत. त्याला आता आम्ही उत्तर देणं मला वाटतं चुकीचं राहील. मी त्या गोष्टी सरच चांगल्या पद्धतीने देतील. पण सरांच्या जागी सरांसाठी ही परिस्थिती खूप कठीण आहे, एवढंच मी सांगू इच्छिते. कारण दादाही महत्त्वाचे आहेत आणि साहेबही महत्त्वाचे आहेत. पण आता एकदा निर्णय घेतल्यानंतर दोन दगडावर पाय ठेवणं मला वाटतं चुकीचं आहे. त्यामुळे जिथे सर ठाम राहिलेत त्याच्यामागे आम्ही सगळे नक्कीच एक विचार घेऊन असेल किंवा त्यांच्यासाठी म्हणून आमचा पूर्ण सपोर्ट सरांच्या मागे राहणार आहे. पण असं नाही की आम्ही साहेबांना मानत नाही. साहेब आमच्या नक्कीच हृदयात आहेत, सरांच्याही हृदयात आहेत. अजूनही असंही वाटतं कधी की ती जावं आणि साहेबांना भेटावं आणि सांगावं की हे तुमचं राजकारण सोडा आणि एक व्हा. आमच्या सगळ्यांची इतकी खाली हालत होते की आमची मनातनं इच्छा आहे तुम्ही सगळ्यांनी एक होऊन एक पद्धतीने काम करणं. ते शेवटी काही ह्या गोष्टीवरती चर्चा करणं इतपत. शेवटी आता वास्तव असं आहे की महायुतीचे उमेदवार सर आहेत. बरोबर. भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदेगड आणि अजितदादा पवार राष्ट्रवादी. आताच तुम्ही मतदारांना एक सरांची मुलगी म्हणून काय आव्हान कराल? आव्हान म्हणजे आता महायुतीचेच उमेदवार सर आहे, त्यामुळे सर्व पक्षीयांना घेऊन आपण विकास काम हेच खरं तर आमचं एक उद्दिष्ट आहे आणि एक ध्येय आहे. त्याच्या व्यतिरिक्त सरांचा कुठचाच अजेंडा नाही आहे. कारण सरांचं एकच आहे की आपला तालुका चांगल्या पद्धतीने कसा डेव्हलप होईल हेच एक विजन सरांच्या डोक्यात आहे. म्हणजे राजकारण त्यांच्या मनात येत नाही, कपटीपणा तर बिलकुलही नाही आहे. हा असा करतो म्हणून ह्याचं मी काम करणार नाही, तो असा करतो म्हणून त्याचं काम करणार, असा कधी विचारच सर करत नाहीत. पण आम्ही कधी कधी सांगायची वेळ येते सरांना की सर ह्याने आपलं काम केलं नव्हतं, कशाला त्याचं काम करतात. पण ते उलट आम्हाला सांगतात जाऊ देत, आलाय ना, काम केल्याने तुमचं काय जातं आहे. म्हणजे असं जर ते इतकं लोकांना जर सांभाळून घेत असतील तर आता लोकांनी त्यांच्या पाठीशी ठामच उभं राहिलं पाहिजे. कारण सरांशिवाय आपल्याला पर्यायच नाही आहे असं मला वाटतं. कारण राजकारणाची कारणं ते दोनच, एक आहे रोजगारावरती एक बोलत आहेत आणि हे पक्षाबद्दल ह्याच्यावरती बोलत आहेत. तुम्हाला आता एक मी स्पष्टच केलं की साहेबांचं जो आदर आहे तो कितीही कोणीही काही बोललं तरी आमच्या घरातल्यांच्या कोणाच्याही मनातनं तो कमी होणार नाही. राजकीय स्थिती वेगळ्या वेगळ्या आहेत. सरांनी मात्र एक शब्द दिला दादांना की मी तुमच्यासोबत राहीन. त्या शब्दाखातर दादांसोबत सर कायमस्वरूपी राहणार आहेत. आणि विकासाच्या दृष्टीने दादांसोबत राहिल्यामुळे तर तुम्ही त्या सगळ्या गोष्टी बघताय किती फास्ट सगळ्या गोष्टी झाल्यात. कारण अजितदादांची काम करण्याची पद्धत खूप वेगळी आहे. म्हणजे कुठल्याही पक्षात असू दे किंवा कसेही असू दे, सकाळी 7ला ते ऑफिसला असतात. कारण आम्ही स्वतः जाऊन त्यांना भेटलेलं आहोत. अगदी ते 7 वाजता म्हणजे 7 वाजता तिथे हजर असतात आणि धडाडीचे काम करणारे आहेत, चांगल्या अभ्यासूचे आहेत. त्यामुळे त्यांच्या पाठीशी राहून विकास कामं होतील हे 100% आहे. पण एक आधार म्हणून किंवा एक वयस्कर आपले एक म्हणतो ना डोक्यावरती कोणाचा तरी आशीर्वाद हवा, तो नक्की साहेबांचा आमच्या पाठीशी असावा असं आम्हाला एक घरातले म्हणून नक्कीच वाटतं.
कारण आमच्या मनातनं साहेबांची जागा नक्कीच कमी झालेली नाही आहे. कोणी किती येऊ देत बोलू देत, पण साहेबांची जागाही आमच्या मनात एक आजोबा म्हणूनच आहे. कारण तशा पद्धतीनेच आम्ही त्यांच्या घरी जरी आले असले तरी दादा आणि ते एक त्या वयाचे असल्यामुळे त्या दृष्टीनेच आम्ही त्यांच्याकडे बघितलेलं आहे. त्या दृष्टीनेच कायम मी बघत राहू. कोणी येईल काय बोलेल त्याने आमच्या काय भावना नक्कीच बदलणार नाही आहेत असं मला वाटतं. आणि सरांच्या मनात देखील त्यांच्याबद्दल अतोनात आदर आहे. कारण आम्हाला त्याची कल्पना आहे, कारण मनातनं आम्ही बघितलेलं आहे त्या कशा पद्धतीने त्यांच्याशी कनेक्टेड आहेत. ह्या राजकीय गोष्टींमुळे त्याच्यामध्ये जरा दुरावा आला असला तरी कायमस्वरूपी हा दुरावा नक्कीच राहणार नाही. कुठे ना कुठेतरी त्या गोष्टी मिटतील अशी आमची आशा आहे आणि तसं ते व्हावं असं एक घरातलं म्हणून मला ते वाटतं. कारण सुप्रिया ताई असतील किंवा साहेब असतील यांच्याशी आमची ओळख वेगळी आहे. भले राजकीय गोष्टी वेगळ्या असतील पण एक कौटुंबिक म्हटलं तरी अजूनही कौटुंबिक म्हणून वाटलं तर जाऊन भेटूही शकतो, नाही असं नाही. पण त्याचे उगाच चर्चासत्र वेगळं होण्यापेक्षा आम्ही लांब आहेत तितकंच चांगलं आहे असं मला वाटतं. सरते शेवटी 20 तारखेला मतदान आहे. या सगळ्यांचा लेखाजोखा, त्याची सगळी गोळाबेरी, सगळी गणितही 20 तारखेला खरं तर त्या ठिकाणी कळतील. मग 23ला आपल्याला निकाल लागेल. त्यामुळे 20 तारखेच्या दृष्टीनं मतदार जो आहे तो कशा पद्धतीने आकर्षित होईल हे पाहण्यासारखं असेल. शेवटी मतदारांना शेवटचा एक संदेश आपण काय द्याल? शेवटचा संदेश असा म्हणजे महिला वर्गांसाठी ही आता आपली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आलेलीच आहे. महिला त्याचं चांगल्या पद्धतीने उपभोग घेत आहेत. काही विरोधी पक्षातल्या महिला देखील असतील ज्या अशा बोलत आहेत की असं नाही तसं नाही, पण त्यांनाही पैसे आलेले आहेत. मग त्या योजनेचा तुम्ही लाभ घेतात. जर त्या गोष्टीचा तुमचा विरोध असेल तर योजनेचा तुम्ही ते लाभ घेऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे. जर तुम्ही त्या गोष्टीच्या विरोधात आहात, तुम्ही त्या योजनेचा लाभ देखील घेताय आणि त्याच्यावरती येऊन तुम्ही अपोजिट बोलताय देखील, तर ते कुठंतरी चुकीचं आहे. कारण एका दगडावरती तुम्ही राहत नाही आहे, दुसरीकडे तुम्ही कमिटमेंट करत आहात. तर तशा पद्धतीने न करता जे काही आहे ते तुमचं ठाम मत असावं. आणि मतदारांना एवढीच माझी विनंती आहे एक मुलगी म्हणून की सर खरंच खूप मनापासून काम करतात. कारण आम्ही बघतोय सरांना शुगर आहे, जवळजवळ 300-450 शुगर सरांची आत्ता बऱ्यापैकी आम्ही कंट्रोलमध्ये आणले. ते सगळ्या गोष्टी घेऊन सकाळी 6 ते रात्री अगदी 2 काय 3 काय तेवढं तुमच्यासाठी सेवा ते मनापासून करतायत. कुठेतरी आता आपली एक जबाबदारी आहे की एक मत आपलं स्वतःचं त्यांना द्यायचं की जेणेकरून आपण हक्काने त्यांच्याकडनं कामं करून घेऊया, आपली विकासाच्या दृष्टीने कामं करून घ्या. शिक्षणाच्या दृष्टीने नक्कीच सह्याद्री शिक्षण संस्था तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी जिथे जिथे गरज लागेल तिथे नक्कीच उभी आहे. महिलांसाठी आपलं राधा गोविंद फाउंडेशन आहे, जे राजकारणापलीकडचं समाजकारण आपण त्या फाउंडेशनमार्फत गेली 10-12 वर्ष चिपळूण असेल, सावर्डा असेल इथे घेत आलेलो आहोत. आणि महिलांना सक्षमीकरण असेल, बचत गटांचे कार्यक्रम असतील, आपले सांस्कृतिक कार्यक्रम असतील, या सगळ्या गोष्टी त्याच्यामार्फत होत आहेत. ते ह्या सगळ्या गोष्टी इतक्या चांगल्या पद्धतीने ॲक्टिव्ह राहणं आपल्या मतदारसंघात आणि आपल्या सगळ्या लोकांचा एक विकास होण्यासाठी सरांशिवाय आत्ता आपल्याकडे पर्यायच नाही आहे. कितीही कोणी बोलू दे, समोरून किती पैसा ओतू देत, पण त्या पैशापेक्षा मला वाटतं माणुसकी आणि माणुसकी जोडणं हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण आजीने मला तेव्हा एक सांगितलेलं की सई पदं येतात जातात, पैसा आज आहे उद्या नाही आहे, पण तुम्ही जी जोडलेली माणसं आहेत ती आयुष्यभर तुमच्यासोबत राहणार आहेत. म्हणजे एक वेळ असेल की पैसा समोर पडला असेल पण आपण आजारी आहे, पण दुसरा हात द्यायला कोण नाही, उचलायला आपल्याला कोण नाही, तर पैशाच्या ढिगाचं तुम्ही काय करणार? तिथपर्यंत पोचायला तुम्हाला माणूसच लागणार आहे ना. पण तो माणूस तुम्ही जोडलात तर तो तुम्हाला हात द्यायला येईल, तिथपर्यंत न्यायला येईल. तुम्हाला तो माणूसच तुम्ही जोडला नाहीत, माणुसकीच जपली नाहीत, तर मग त्या पैशाचा पण काय उपयोग होणार आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण पैशानेच सगळ्या गोष्टी होतात असं नाही आहे. कधी कधी माणसाचा एक शाब्दिक आधारसुद्धा खूप मोलाचा असतो. म्हणजे नुसती कौतुकाची थाप जरी दिली तरी त्या माणसाला बरं वाटतं. नुसती काय 500ची नोट दिली म्हणजे सगळ्या गोष्टी साध्य होतात असं माझं वैयक्तिक मत आहे की असं होत नाही. माणुसकी जेवढ्या जास्त चांगली पद्धतीने आपण जपू तितक्या चांगल्या पद्धतीने आपला समाज आणि आपल्या ह्या गोष्टीचा विकास होण्यास मदत होईल. आणि एक मुलगी म्हणून परत मी सगळ्यांना विनंती करते, खरंच मनापासून सर तुमच्यासाठी काम करतायत हो, अगदी जीव ओतून काम करतायत. म्हणजे आम्हाला वेळ मिळत नाही ही गोष्ट आम्ही एक वेळ बाजूला ठेवतो, ठीक आहे, ते तुमच्यासाठी वेळ देत आहेत, पण ते तुमच्यासाठी वेळ देत आहेत ना, तर त्याचा तुम्ही फायदा घ्या. त्यांना कुठेतरी एक संधी द्या की जेणेकरून पुन्हा ते तुमच्या सेवेत चांगल्या पद्धतीने रुजू होतील. कारण माझ्या मुलग्याचीच गोष्ट सांगेन, जेव्हा तो झाला जवळजवळ 1.5 वर्ष तो आजोबांजवळ जायचा नाही का. आजोबा म्हणजे पप्पा एकदा म्हटले पण अगं माझ्याजवळ येत का नाही.
म्हटलं अहो त्याची ओळख तरी व्हायला पाहिजे ना आजोबांशी, तर तो तुमच्याजवळ येईल. म्हटलं अनोळखीसारखं तुम्ही येता जाता, तो कसा म्हटलं तुमच्याजवळ येईल. पण मला वाटतं कदाचित मी हे बोलले तर त्यांच्या मनाला लागलं असेल, मला माहीत नाही. पण त्याच्यानंतर बऱ्यापैकी असं झालं की मला फोन करायचे की नाही मी आता ना जरा जवळपास आलो आहे, 10 साडे 10 वाजले तरी फोन यायचा, जवळपास आलो आहे जरा आणतेस काय त्याला. मग आणायचे, इथे जवळपास असल्यामुळे मला त्याला घेऊन जाता आलं. त्याच्यासोबत अजून चांगल्या पद्धतीचं बॉन्डिंग झालं. आणि आता मात्र तो चांगला अगदी आजोबांचा स्टार प्रचारक म्हणायला काय हरकत नाही. अगदी आजोबांसाठी किंवा त्या दोघांचं इतकं छान ट्युनिंग जमलेलं आहे. पण तेव्हा कुठेतरी एक वाटायचं की काय इतकं ते समाजासाठी करतात. आणि फिरत असताना आजूबाजूची आता परिस्थिती बघतोय, जी लोकं सरांच्या जवळ होती, सरांनी त्यांना मदत केली होती, ती थोडीफार आता इकडे तिकडे गेली आहेत. मग ते कुठंतरी एक घरातली व्यक्ती म्हणून दुःख वाटतं की जर मनापासून ते तुमच्यासाठी करतायत तर मग का तुम्ही त्यांच्या आता पाठीशी नाही आहेत का, तर फक्त पैशासाठी. म्हणजे आता जे काय ते मी स्पष्टच बोलते, जे आहे ते पैशासाठीच सगळ्या गोष्टी इकडे तिकडे चालू आहेत. त्या नोटेसाठी जर तुम्ही तुमची चांगली माणसं जर सोडत असाल तर मला वाटतं कुठेतरी विचारांची कुवत कमी झाल्यासारखं आहे. तुम्ही चांगल्या पद्धतीने विचार न करता कुठेतरी चुकीच्या मार्गाने जात आहे. आणि सरांसारखं व्यक्ती खरंच मिळणं कठीण आहे. त्या मुलगी म्हणून तर मला नक्कीच सार्थ अभिमान आहे, मी त्यांची मुलगी आहे म्हणून. आणि दादा कधी कुठल्या गोष्टीला त्यांनी आम्हाला नाही म्हटलेलं नाही. जे काय करायचं ते तुम्ही करा, मी तुमच्या पाठीशी आहे, इतकंच शब्द त्यांचा असतो. आता हे फाउंडेशनचे कार्यक्रम घेत असताना मला फक्त त्यांचं एवढंच सांगणं असतं, तुझ्या मनात जे आहे, तुला जे काय करायचं आहे महिलांसाठी तू कर, मी तुझ्या पाठीशी आहे. हा जो आधार आहे हाच एक खूप मोठा आहे. आणि तोच आधार ते सगळ्यांना देतात असतो. तुम्ही तुमच्या अंगावर घ्या ज्या काही गोष्टी आहेत, पाठीमागे मी आहे काय असेल ते बघायला. हे इतकं जरी बोलणार आणि जबाबदारी घेणारा जर माणूस असेल तर आपण सगळ्यांनी मागं राहू नये. त्यांना पुढे आणून आपला विकास कसा करून घेता येईल, आपल्या गावचा विकास कसा करून घेता येईल हे आपण बघितलं पाहिजे, असं मला अगदी तळमळीनं सगळ्यांना सांगायचं आहे. आणि बाकी राजकीय गोष्टीवरती मला काही जास्त बोलायचं नाही. एक व्यक्ती म्हणून तुम्ही सर्वांनी सरांच्या पाठीशी उभं राहावा, इतकंच माझी प्रामाणिक आणि कळकळीची विनंती आहे. हे सगळं फिरत असताना त्या व्यक्तीचं कधी कधी वाईट वाटतं, कारण सगळ्या गोष्टी संघर्ष आला आहे. आमदारकी पहिली मिळाली, त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, कोविड आला, चिपळूणचा महापूर आला. म्हणजे आमदारकीचं सुख देखील त्यांना घेता आलं नाही. म्हणजे सुख असं म्हणता येणार नाही, पण एक जो निवांतपणा असतो आमदारकी आल्यानंतर, बाबा ठीक आहे निवांत सगळी कामं पटापट आपण करू, तोही त्यांच्या याच्यामध्ये आला नाही. कोविडमध्ये तो अगदी सरांना स्वतः कोविड होऊन देखील सदा सर ग्राउंडवरती होते. म्हणजे सरांना आम्ही वेगळ्या रूममध्ये ठेवलेलं तरी त्या रूममधनं आणि खालच्या लोकांशी त्यांचं कामाचं डिस्कशन सुरू होतं. म्हणजे आम्ही त्यांना धन्य म्हटलं की तुम्ही काय जरा तरी आराम करा बाबा, की पण ते म्हणतात नाही माझी लोकं, मला त्यांना जपणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने त्यांनी कामं केली. महापुराचं तर तुम्ही सगळ्यांनी डोळ्यासमोर त्या गोष्टी बघितल्यात, स्वतः तिथे सर उभे होते. तिवऱ्याचं धरण फुटलं तेव्हा आजी आमची हॉस्पिटलला ॲडमिट होती. तेव्हा तिकडनं म्हणजे आजी अगदी क्रिटिकल स्टेजला होती. आणि इकडे मला वाटतं तिवऱ्याचं धरण फुटलं, मम्मी एकटीच इकडे होती. मम्मीला रातोरात सरांनी तिकडे 2-3 वाजता काही करून जा, तिथे आपली लोक आहेत त्यांना बघ. आणि नंतर लगेच सर इथे आले. म्हणजे आईला सोडून ते तुमच्या सगळ्यांसाठी इथे आले. म्हणजे असं काय मी मोठेपणा सांगत नाही, पण एक मनातनं ती जबाबदारी आहे, तुमच्यासाठी घेतलेली जबाबदारी, एक काय म्हणतं पालकत्व त्यांनी तुमच्या सगळ्यांचं घेतलेलं आहे. आणि ते मला वाटतं प्रामाणिकपणे जपत आहे. कुठलाही दिखावा त्या गोष्टीमध्ये सरांच्या मार्फत केला जात नाही आणि ते करणारही नाहीत ह्याची आम्हाला खात्री आहे. फक्त आत्ता त्यांना सगळ्यात तुमची गरज आहे एवढंच मला वाटतं. आणि सामान्य जनता नक्कीच सरांच्या पाठीशी 100% राहणार आहे. सर विजयी होणार यात काही शंका नाहीत. फक्त जी लोकं आहेत जी इकडे तिकडे नाचत आहेत त्यांना माझी विनंती आहे कळकळून, की कुठे ना कुठेतरी कुठल्या तरी स्टेपला सर तुमच्या उपयोगी आलेत. असं होणारच नाही की सरांनी तुमचं कधी काम केलेलं नाही आहे. त्यामुळे आता कुठेतरी तुम्ही जरा स्वतःच्या मनाला विचारा की आपल्याला काय करायला पाहिजे. तुम्हाला उत्तर नक्की काय येईल त्याची मला खात्री आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी सरांच्या पाठीशी उभं राहा, ही मनापासून एक मुलगी म्हणून विनंती आहे. एक चांगला नेता आहे आणि जीव ओतून तुमच्यासाठी काम करतायत. त्यामुळे त्यांना विजयी करण्याची जबाबदारी आपली आहे आणि कायमस्वरूपीही ती आपलीच राहणार आहे असं मला वाटतं. आपण अत्यंत पोटतिडकीने बोलत आहात. आपण आपल्या भावनांचाच पूर आला असं मला वाटतं. आणि खरं तर तुम्ही अत्यंत प्रगल्भपणे, अत्यंत सविस्तरपणे आणि मोजक्या शब्दांमध्ये आपण सरांचं व्यक्तिमत्व, समाजासाठीचं त्यांचं योगदान
परिवारासाठीचा असणारा योगदान आणि त्याच्यामध्ये असणारी खंतसुद्धा आपण व्यक्त केलेली आहे. आणि त्याचबरोबर सरांना विजयी करावा अशा पद्धतीचे तुम्ही एक अर्थ हाक आपण मतदारांना दिलेली आहे. येणारा काळच सांगेल. 20 तारीख ही फार महत्त्वाची आहे. नक्कीच. कशा पद्धतीनं मतदार सरांकडे वळतो की नेमकं वेगळं काय चित्र दिसतं हे पाहण्यासाठी आपल्याला 23 तारीख असेल. मात्र आपण ज्या पोटतिडकीनं एक मुलगी म्हणून मतदारांना आवाहन केलेलं याचा परिणाम काय दिसतो हे पाहण्यासाठी आपण सर्वच उत्सुक आहोत. तुर्तास आपले मनपूर्वक आभार की आपण अत्यंत सविस्तरपणे वेळ दिलात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात. आपलं आभार आहेत आणि आपल्या पुढच्या वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. भेटू आपण 23 तारखेनंतर. धन्यवाद.